श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, या येत्या गुरुवारी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडव्याचा मांगलिक सण साजरा करण्यासाठी सज्ज होईल, तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्राची एक अजीब आणि दुर्मिळ रचना जुळून येणार आहे, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली गेली नव्हती. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एका अनाकलनीय वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथाची अशी एक गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार आहे, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते किंवा तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मकर राशीच्या जातकांना, तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या प्रचंड संघर्षाचा किंवा मानसिक तणावाचा सामना करत होता, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टाचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्यांनी केवळ तुमचे घरच नाही, तर संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकून जातील. पण या बातम्याच्या मागे दडलेलं हे रहस्य काय आहे आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कसे फिरणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणूनच व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटापर्यंतची प्रत्येक माहिती तुमच्या जीवनासाठी मैलाचा दगड ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोठावते तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुम्हाला हातातून निसटून देऊ शकते. या व्हिडिओमध्ये केवळ तुमच्या यशाचे मार्गच नाहीत, तर अशा काही धोक्याच्या सावल्या आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकल्याशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकलात तर मोठे नुकसान सोसावे लागेल. भोलेनाथाचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा हे सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल आणि येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हायचे असेल, तर हा व्हिडिओ एक क्षणही न सोडता शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य आहे. मकर राशीच्या जातकांनो, या येत्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत एक असा अमृत सिद्धी योग तयार होत आहे, जो गेल्या 11 वर्षापासून शांत होता. मकर राशीवर असलेल्या शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्ही आजवर जो प्रचंड संघर्ष केला, त्या कष्टाची फळं देण्याची वेळ आता आली आहे. या गुरुवारी आकाशात ग्रहाची अशी काही दुर्मिळ रचना होत आहे, ज्यामुळे आदिदेव महादेव स्वयं भगवान भोलेनाथ तुमच्या नशिबाची गुढी स्वतःच्या हाताने उभी करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ एक दिवसाचा बदल नसून तुमच्या आयुष्यातील पुढील सुवर्ण काळाची ही एक सुवर्ण नांदी ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या गुरुवारी पहाटेपासूनच तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यातून एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जणू काही एखादी दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुम्हाला कठीण निर्णयामध्ये साथ देत आहे. गेल्या 11 वर्षात तुम्ही ज्या संधी गमावल्या किंवा ज्या कामामध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणी अपयश आले, ती सर्व कामे आता भोलेनाथाच्या आशीर्वादाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. तुमच्या राशीतील ग्रहाचे हे शुभ परिवर्तन तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही बदल घडवून आणेल की तुमच्या शत्रूंनाही तुमच्या समोर नतमस्तक व्हावे लागेल. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा सूर्योदय घेऊन आला आहे की तुम्हाला या गुरुवारी नक्कीच जाणवेल. मकर राशीच्या जातकांनो, हा 11 वर्षानंतरचा महायोग तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे. या गुरुवारी घडणाऱ्या घटना तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचतील. भगवान भोलेनाथाची ही विशेष कृपा तुमच्या आर्थिक विवंचना दूर करून तुम्हाला मानसिक शांतता प्रदान करेल. पण लक्षात ठेवा, हा दैवी आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर ठाम राहणे लागेल. या गुढीपाडव्याला नेमकी कोणती 3 मोठी गुपिते तुमच्या आयुष्यात उघड होणार आहेत आणि भोलेनाथाचा हा संकेत तुम्हाला कोणत्या मोठ्या आनंदाच्या बातमीकडे घेऊन जाणार आहे, हे
जाणून घेण्यासाठी आपण पुढची घटना पाहणार आहोत. मकर राशीच्या जातकांनो, हा येणारा गुरुवार तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही मांगल्याची गुढी उभाराल तेव्हा तुमच्या कुटुंबात एका पाठोपाठ एक अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकतील, ज्याने घराचे नंदनवन होईल. या बातम्या इतक्या सुखद असतील की गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या घरावर असलेली चिंतेची सावली एका क्षणात नष्ट होईल. यातील पहिली बातमी घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याशी किंवा दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळवण्याची संधी असू शकते, ज्यामुळे घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलेल. मकर राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी बातमी तुमच्या मुलाच्या प्रगतीशी किंवा घराण्यातील एका मोठ्या यशाशी निगडीत असेल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान दुपटीने वाढेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेले संपत्तीचे वाद किंवा नात्यामधील कडवटपणा या गुरुवारी कायमचा संपुष्टात येईल. साक्षात भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या घरात एक असे चैतन्य निर्माण होईल की जणू काही सुख समृद्धीने तुमच्या उंबरठ्यावरच ठाण मांडले आहे. या बातम्या ऐकताच तुमचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील हे मात्र निश्चित. मकर राशीच्या जातकांनो, करिअरच्या बाबतीत तर हा गुरुवार तुमच्यासाठी सुवर्णयुग घेऊन आला आहे. गेल्या 11 वर्षापासून जे जमिनीचे व्यवहार अडकले होते किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकलेला तुमचा हक्काचा जमीन जुमला होता, तो आता तुमच्या ताब्यात येण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. मालमत्तेशी संबंधित कोणताही जुना वाद या दिवशी तुमच्या बाजूने सुटण्याचे संकेत मिळत आहेत. जे लोक रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना गुरुवारी असा काही मोठा करार मिळेल की तुमची आर्थिक परिस्थिती एका रात्रीत बदलून जाईल. हे तुमच्या मेहनतीचे आणि नशिबाचे एक अनोखे मिलन ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्यासाठी हा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा इतकी उजळेल की तुमचे वरिष्ठ तुमच्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील, ज्याचे रूपांतर लवकरच मोठ्या पदोन्नतीत किंवा पगारवाढीत होईल. व्यवसायात प्रगतीचे असे काही गुप्त मार्ग तुम्हाला सापडतील जे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही कळणार नाही. नशिबाच्या या रेषा तुम्हाला अशा उंचीवर नेऊन सोडणार आहेत जिथे तुम्ही केवळ आर्थिकरित्याच नाही तर सामाजिकरित्याही अत्यंत बलवान व्हाल. पण या यशाच्या प्रवासात कोणती एक चूक मोठे नुकसान करू शकते. मकर राशीच्या जातकांनो, या गुरुवारी गुढीपाडव्याच्या मांगलिक सण तुमच्या नात्यामध्ये प्रेमाचा नवा साखर पेरणी करणारा ठरेल. गेल्या अनेक काळापासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे मानसिक अंतर निर्माण झाले होते किंवा जे लहान सहान कारणावरून खटके उडत होते, त्या सर्व वादाची होळी या दिवशी होईल. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला एखाद्या भक्कम ढालसारखी मिळेल, जी तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्यास मदत करेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एखादे नवीन आणि आयुष्यभर साथ देणारे नाते या गुरुवारी चालून येऊ शकते. हे नवीन नाते केवळ तुमच्या आयुष्यात आनंदच आणणार नाही तर तुमच्या प्रगतीसाठी एक मोठी प्रेरणा ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, नशिबाची गुढी उंच उभारत असताना एक सावधानतेचा इशारा लक्षात ठेवा. लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यशाच्या या शिखरावर पोहोचत असताना तुमच्या स्वभावात थोडासा अहंकार किंवा हट्टीपणा येण्याची शक्यता आहे, जो तुमच्या बनत आलेल्या कामांना बिघडवू शकतो. या गुरुवारी कोणाशीही वाद घालताना आपल्या वाणीवर ताबा ठेवा आणि कोणालाही उधार पैसे देणे टाळा, कारण या दिवशी दिलेले धन परत मिळण्यास अडथळे येऊ शकतात. तुमची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करू शकतात, त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या योजनांची गुप्तता राखा.
नशिबाची साथ मिळत असली तरी अति आत्मविश्वास तुम्हाला धोक्यात टाकू शकतो, हे विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, या गुरुवारी तुमच्या यशाला धार्मिक सुरक्षा कवच देण्यासाठी एक विशेष उपाय आवर्जून करा. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि शिवालयात जाऊन भगवान भोलेनाथांना बैलाची पाने अर्पण करून अभिषेक करा. त्यानंतर घरी आल्यावर गुढी उभारताना त्यात कडुलिंबाच्या पानासोबत एक तांब्याचे नाणे बांधा, जे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करेल. हे उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा आणि शांततेचा नवा सूर्योदय निश्चितपणे घडवून आणतील. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महाबली हनुमानजींनी तुमची सर्व संकटे दूर करावीत, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका. श्रद्धा ठेवा, कारण ज्यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.